इथे झोपायचं तर मग वळकटीवर कशाला झोपतेस? बेडवर झोप की. नको नको, मला वळकटीवरच झोप लागते. मी बाहेर जातोय झोपायला. तुम्ही इथे का नाही झोपणार? ज्यांनी तुला इथे पाठवलं ना त्यांनाच जाऊन विचार. नको, हवं तर मी जाते बाहेर झोपायला. हे बघ, उद्या सकाळी रमावतीला जायचंय मला. रमावतीला का? नाही म्हणजे दिवाळीचे दिवस आहेत, घरच्या माणसांबरोबर राहायचं सोडून कुठे चाललात? दिवाळीचे दिवस आहेत म्हणूनच रमावतीला जायचंय. नवसाईचं दर्शन घेऊन येईन म्हणतो. तुमची नवसाई मीच आहे, त्यामुळे मला सोडून कुठे जाता? आज परशू विचारत होता, कशाबद्दल? हेच तुमच्या दोघांच्या वेगळ्या झोपण्याबद्दल. मग खरं खरं काय ते सांग ना त्याला. काय सांगू? भवानीमाईबद्दल का मृत्यूंनी तुला दिलेल्या हुलकावण्यांबद्दल? हे माझ्याकडे बघत सुद्धा नाही. नवऱ्याने आपल्याकडे पाहावं म्हणून काहीतरी करावं लागतं. तू असं कर, आज रात्री का नाही त्याचे पाय चेपून दे, खूप बरं वाटेल बघ त्याला. बाबा शेतातून दमून यायचे ना, तेव्हा मीच त्यांचे पाय चेपायचे. एकदा सांगितलं ना नवऱ्याची आणि वडिलांची तुलना करायची नाही म्हणून. मला वाटलं तुम्ही दमला असाल म्हणून. तुला वाटलं का आत्याबाईंना वाटलं? आधी आत्याबाईंना वाटलं, मग मला वाटलं म्हणून. म्हणून म्हणून काय? झोप गपचूप. का आत्याबाईंना बोलू अंगाई गायला? तुझ्या विना आज माझी पहिलीच दिवाळी आहे, पण मी रडणार नाही, कारण तूच म्हणाली होतीस ना, सणासुदीला चेहऱ्यावरचं बारीक हसू सुद्धा सण मोठा करतं. त्यामुळे हॅपी दिवाळी. आता आंघोळ करा आणि कारिटा फोडून घ्या. अशी बरीच कारिटं फोडायची राहिली आहेत. असं तेल उठणं घेऊन काय उभी आहेस? अशीच मागे मागे जाणार आहेस त्याच्या? त्यांना उठणं लावायचंय ना, मीच लावू ना? हो, तूच लावायचंस. हा बघ आलाच. आता काय करू? अगं आता तुमच्याच खोलीत गेलाय ना, मग जा ना, जा. उठणं लावू? नर्मदाला जाऊन 6 महिने झालेत, त्यामुळे ही दिवाळी माझ्यासाठी दुःखाची दिवाळी आहे. ऐकू येत नाही का तुला? निघ इथून. निघ, नाही तर फेकून देणे सगळं. निघ. आत्याबाई, मी आज माहेरी जाऊन येईन. आज आज लक्ष्मीपूजन आहे ना, तिजोरीच्या चाव्या तुझ्या कमरेला आहेत. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातली लक्ष्मीच नाही म्हटल्यानंतर काय मजा आहे? नाही, अगदी बरोबर आहे, लक्ष्मी तयार आहे, पण विष्णू नाहीये घरात. ते गेलेत रमावतीला. त्याचं काय? का? नवसाईच्या दर्शनाला. नवसाईच्या दर्शनाला?